जय शिवराय. माझ्या ड्रायव्हर भावांनो, शेतकरी मित्र, एस्टा फॅमिली. व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा की ज्याचा गुरु इमानदार असेल ना, यायला त्याचा शिष्य काय वाया जाणार. तर आपला शिष्य थोडक्यात कोण आहे? कृष्णा. तर कृष्णा काय करतोय बघा. आता त्याचं काम चाललेलं आहे. हे बघा, अशा पद्धतीनं गाडी खाली करायचं काम करतोय. हो का, ऐका, हे अशी गाडी खाली करतोय. तर आपली पगार तर आहेच त्याला, पण ह्याच्यातून आताही गाडी खाली करून समजा काय त्याला 1000 रुपये भेटतील, काय 500 भेटतील. मी म्हणतो 200 भेटू द्या, फुलाई पाकळी. पण हेच पैसे त्याची इच्छा आहे की माझ्या आईला गावाकडे पाठवायच्यात. आपली तर पगार आहे काय. अशी खुदखोर पोरं जीवनात फेल जात नाहीत. नाहीतर आजकालची पोरं काय आहेत, कुठं पुड्या खा, कुठं हे टवाळक्या कर, कुठं पोरींच्या मागं लाग. असली कामं माझा कृष्णा करत नाही. आणि माझ्या कृष्णावर मला गर्व आहे. माझ्या कृष्णावर ती लय इमानदार आणि होतपूर पोरग आहे. ते जीवनात पुढे जाणार आहे. बघा हे अशा पद्धतीचे कष्ट चाललंय भावांना. बघा, आणि एक काम त्याला 3 वेळा सांगावं लागत नाही. एक काम 3 वेळा सांगत नाही. एकदा सांगितले त्या डोक्यात बसतं काय. त्याला आपण त्याची सांगतो काय, माझ्या डोळ्यात एक स्वप्न आहे. त्याला पुढल्या वर्षी मालकच करणार आहे मी कृष्णाला माझ्या. हे बघा, कृष्णा माझा कसा होतपूर आहे. आणि मला त्याच्या गोष्टीचा एक आनंद वाटला की ते म्हणला, मामा ह्या गाडीत काय पैसे भेटतील 1000, 500, 200 ती माझ्या आईला पाठवतो मी. म्हणजे त्याला परिस्थितीची जाण आहे. आणि अशी पोरं कमी आहेत. पण त्याला एक गर्व आहे की त्याचा गुरु आपण आहे. ते म्हणतंय त्याच्यामुळं कृष्णा कसं, त्याला गर्व आहे की आपण त्याचा गुरु आहे. त्याच्यामुळं कसं, जजमेंट फेल, एरवडा जेल. हा, चला, नो टेन्शन.